नमस्कार, मी निलेश्री अजयराम कुलकर्णी स्टुडंट पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आजचा आपला विषय आहे डिजिटल आय स्ट्रेन आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेल्या आहेत डॉक्टर श्रद्धा मोरे मॅडम. मॅडम या नेत्ररोग तज्ज्ञ व फेको सर्जन म्हणून मागील 15 वर्षांपासून यशोदा आय हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. त्यांनी आजवर हजारो रुग्णांचा यशस्वीरित्या उपचार केलेला आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या मुलाखतीला. मॅडम नमस्कार. आपल्या आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. मॅडम, आजकालच्या डिजिटल युगात अधिकाधिक लोकांना डिजिटल आय स्ट्रेनचा त्रास वाढत आहे. तर या पार्श्वभूमीवर माझा पहिला प्रश्न आहे की मी जेव्हा जास्त वेळ लॅपटॉपवर बसते तेव्हा बरेचशांदा माझे डोळे दुखतात, त्यांना थकवा जाणवतो, असे का होते? बरोबर. छान प्रश्न आहे, कारण की प्रश्नातच अर्ध उत्तर दडलेलं आहे. जेव्हा आपण स्क्रीनवर जास्त वेळ घालवतो तेव्हा आपल्या डोळ्यांना चुरचुरणं, खुपणं, लाल होणं किंवा डोळे दुखणं, डोकं दुखणं, तसेच कधी कधी मान किंवा खांदा दुखणं अशी लक्षणं होतात. आणि ही सगळी लक्षणं एकत्रितपणे डिजिटल आय स्ट्रेन किंवा कम्प्युटर विजन सिंड्रोम अशी आम्ही म्हणतो. जेव्हा अडल्ट्समध्ये हा त्रास होतो, जवळजवळ 60 ते 80% लोकांना प्रौढांमध्ये डिजिटल आय स्ट्रेन होतो आणि अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा 20 ते 30% लहान मुलांना हा त्रास दिसून येतोय सध्या. तर मॅडम, माझा पुढचा प्रश्न आहे की हा त्रास कोणाकोणाला जास्त प्रमाणात होतो? हो, अगदी योग्य प्रश्न. कारण की कोणाला त्रास होतो? आपण जे स्क्रीन यूज करतो, त्याच्यामध्ये कामासाठी किंवा अभ्यासासाठी किंवा जस्ट एंटरटेनमेंट म्हणून आपण स्क्रीन वापरतो. यामध्ये लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही या सगळ्या स्क्रीनचा समावेश होतो. आणि जेव्हा आपण जास्त वेळ स्क्रीन वापरतो, तेव्हा आपल्याला त्रास जास्त होतो. कधी-कधी 2 ते 3 तास आपण दिवसभरातनं स्क्रीन वापरला तरी सुद्धा त्रास होतो. पण हे प्रमाण जर जास्त वाढलं, तर लक्षणं थोडी जास्त सिव्हिअर असतात. मॅडम, हा डिजिटल आय स्ट्रेन हा त्रास होण्यामागची नेमकी कारणे काय आहेत? ओके. कारणं महत्त्वाची आहेत, म्हणजे आपण ती टाळू शकतो. आपण जेव्हा स्क्रीनवर काम करतो, तेव्हा जे फॉर्मॅट असतं ते असतं पिक्सेल फॉर्मॅट. त्यामुळे आपल्याला डोळ्यांना ताण देऊन ते बघावं लागतं. एवढ्या शार्प इमेजेस नसतात जसे आपण पेपरवर काम करताना असतो. ते एक महत्त्वाचं कारण. नकळत आपण जेव्हा स्क्रीनवर काम करतो, तेव्हा डोळ्यांची उघडझाप खूप कमी वेळा होते. रुटीनली आपण दर मिनिटाला साधारण 15 ते 20 वेळा डोळे उघडझाप करतो. पण हा रेट जेव्हा आपल्याला आय स्ट्रेन होते ना, तेव्हा 3 ते 5 एवढा कमी असतो. त्यामुळे डोळे कोरडे होतात. तसेच आपल्या स्क्रीनवर जर काही रिफ्लेक्शन्स येत असेल, कॉन्ट्रास्ट, ग्लेअर, ब्राईटनेस ह्याही गोष्टी कारणीभूत ठरतात. आपण बरेचदा एसी, कूलरमध्ये किंवा कमी पाणी पिऊन काम करतो, त्यामुळेही कोरडेपणा जाणवतो आणि जे अंतर असतं ते सुद्धा योग्य नसतं. बरेचदा आपण काय करतो, स्क्रीनवर काम करताना चष्मा वापरत नाही, कारण की कमी अंतर आहे, पण यामुळे डोळ्यांवर अधिक तणाव येतो. मॅडम, अशा वेळेला आपण डिजिटल आय स्ट्रेन टाळण्यासाठी कोणते कोणती काळजी घेऊ शकतो? हो, हा आपला आजचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि म्हणून आपण ह्याच्यावर थोडं सविस्तर बोलूया. सगळ्यात पहिला रूल म्हणजे 20-20-20 रूल. यामध्ये दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फुटांच्या अंतरावर बघावं. आम्ही असं सांगतो की एखादी वस्तू, एखादा वास किंवा फोटो फ्रेम आपण त्या अंतरावर ठेवायची, म्हणजे काम करता करता आपण तिकडे बघू शकतो. हा महत्त्वाचा, कारण की आपण ब्रेक घेणार आहोत. दुसरं एक म्हणजे की आपण भरपूर वेळ डोळ्यांची उघडझाप करावी. दरवेळी एंटर जेव्हा की दाबतो त्यावेळी आपण डोळे उघडझाप करावे, जेणेकरून आपले अश्रू डोळ्यांवर व्यवस्थितरित्या पसरतात. नंतर आपण योग्य अंतरावर स्क्रीन ठेवूया. जसं मोबाईल असेल तर 1 फुटाच्या अंतरावर किंवा लॅपटॉप असेल तर 1.5 फुटाच्या अंतरावर आणि टीव्ही असेल तर 3 मीटरच्या अंतरावर. आणि जी स्क्रीनची लेवल आहे ती सुद्धा डोळ्यांपेक्षा 4 ते 5 इंच कमी पाहिजे, म्हणजे आपले डोळे पूर्णतः उघडे राहत नाही, थोडेसे अर्धे उघडे राहतात आणि त्यामुळे ते कमी कोरडे पडतात. जेव्हा आपण काम करतो तेव्हा वेळच्या वेळी पाणी प्यायचा ब्रेक घ्यायला पाहिजे, फ्रिक्वेंट ब्रेक घ्यायला पाहिजे. तसेच एसी किंवा कूलरची हवा आपल्या डोळ्यांवर जास्त जाणार नाही ह्याची काळजी घ्यावी. कधी-कधी आपल्याला वाटतं की कोरडे पडतात म्हणून आपण डोळे धुवूया, पण जास्त वेळा धुतले तर ते अधिक कोरडे होतात. त्यामुळे दिवसभरातनं एकदा किंवा दोनदा डोळे धुतले तरीही पुरेसे आहेत. तशाच प्रमाणे आपण चष्मा लावून काम करणं गरजेचं आहे. आणि जर चष्म्याचा नंबर बदलला असेल तर योग्य वेळी नेत्ररोग तज्ञांचा सल्ला घेणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण डोळ्यांमध्ये 3 ते 4 वेळा आर्टिफिशियल टिअर ड्रॉप सुद्धा टाकू शकतो. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळेल. तर बघितलं मित्रांनो, आपल्याला श्रद्धा मोरे मॅडमांनी डिजिटल आय स्ट्रेन या विषयावर अतिशय उत्कृष्ट असे मार्गदर्शन केलेले आहे. मला आशा आहे की हे मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. धन्यवाद मॅडम.
आपण आजच्या पॉडकास्टमध्ये सहभागी होऊन आम्हाला डिजिटल आयस ट्रेन या विषयावर माहिती दिली. तर मित्रांनो, भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.